3 वर्ल्ड रेकॉर्ड तुमच्या नावावर आहेत आणि 4198 किलोमीटरचा हा रस्ता. चौथ्या वर्ल्ड रेकॉर्डची तयारी किंवा डोक्यात काही सुसूत्रता सुरू झालेली आहे का, काही प्लॅनिंग सुरू झालंय का, मला विचारायचं. आपल्याकडून कोणतरी करवून घेत आहे हा एक भावना असली ना तर ते रेकॉर्ड सहजपणे होत असतात. त्याला ठरवलं होतं की आपण रिटायर झाल्यानंतर पुन्हा सायकलिंग करा. मराठी घरामध्ये निघाले भटकायला आणि निघाले उंटायला, आता कधी येणार काय माहिती नाही. असं असताना पण सोलो जर्नी करताना नेमकं हाऊ मेंटली तुम्ही फिट राहता, कारण मला असं वाटतं की ती खूप महत्वाची गोष्ट आहे. बरोबर, आपण अर्धपोटी राहून दुसऱ्याला खाऊ घालण्याची दानत ही त्या घराचे बघत ती मला शिकवली. आम्ही सायकल प्रेमी. नमस्कार, आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या सायकल वारी या युट्यूब सिरीजमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. गेले अनेक एपिसोड्स आपण पाहताय सायकल आणि त्या संदर्भातल्या जगजीवन आणि सायकल या गोष्टीला महत्त्व देऊन आणि अगदी मेन इम्पॉर्टन्स देऊन आपण बाकीच्या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करतोय. सायकल जर तुम्हाला नव्याने शिकत असाल किंवा मग तुम्हाला सायकल घेऊन कुठे लांब फिरायला जायचं असेल, शाळेत सायकल चालवायला शिकायची असेल किंवा अगदी निवृत्तीनंतर पुन्हा तुम्ही सायकल शिकण्याचा नव्याने आनंद घेऊ पाहत असाल, तर या सगळ्यावर चर्चा करणारं हे एकमेव चॅनल म्हणजे सायकल वारी, आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनची ही सायकल वारी सिरीज. मला असं वाटतं की तुम्ही अजूनही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. आमच्या अनेक बाकीच्या व्हिडिओजवर तुम्ही कमेंट्स करू शकता, तुमची मतं त्यावर नोंदवू शकता. आणि आज असंच एक नवा एपिसोड आपण घेऊन आलोय आणि या नव्या एपिसोडमध्ये आपल्या बरोबर आहेत सायकलिस्टच नाही तर खऱ्या अर्थानं ट्रॅव्हलर असे सतीश जाधव सर. मी आपलं खूप खूप स्वागत करतो आजच्या एपिसोडमध्ये. आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन या संस्थेतर्फे मी आपले आभार मानतो. मला असं वाटतं की मला गॅरंटी आहे आज आपले व्ह्युअर्स जे कोणी हा व्हिडिओ पाहतायत त्यांना इतकं वेगळ्या प्रकारे आज मजा येणार आहे. म्हणजे मला असं खरंच वाटतं की मी थोडा वेळ सरांशी आधी भेटलो आणि चर्चा केली, त्या वेळामध्येच मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्यात. मला खूप मजा आली. मला माहिती आहे की माझा आजचा दिवस तरी चांगला जाणार आहे. आज तुम्ही जे कोणी हा व्हिडिओ पाहताय मला त्याची गॅरंटी आहे की आज तुमचाही दिवस खूप चांगला जाणार आहे. अजिबात वेळ न दवडता आपण सरांच्या इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. सर, मला सगळ्यात आधी विचारायचं आहे की वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर तुम्ही आहात, 3 वर्ल्ड रेकॉर्ड तुमच्या नावावर आहेत, तर मला असं वाटतं आधी प्रेक्षकांना या 3 वर्ल्ड रेकॉर्ड बद्दल आपण थोडक्यात सांगावं. नक्की नक्की. नमस्कार, आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या सायकल वारी या चॅनलवर मी सगळ्यांचं आभार मानतो की या चॅनलच्या द्वारे मी आपल्या सर्वांकडे पोहोचतोय. खरंय मित्रांनो, वर्ल्ड रेकॉर्ड जसं सुमेध म्हणाला आता की वर्ल्ड रेकॉर्ड हे रेकॉर्डसाठी मी कधीच सायकल चालवली नाही, तर प्रत्यक्षामध्ये सायकलिंग केल्यानंतर लक्षात आलं की हे वर्ल्ड रेकॉर्ड झालंय. बरोबर. आणि म्हणूनच पहिला जो वर्ल्ड रेकॉर्ड माझ्या नावावर आहे ते आदि कैलाश आणि ओम पर्वत या ठिकाणी मी धारचुलावरून ह्या 14,500 फुटावर सेल्फ सपोर्ट सोलो आणि विथ ऑल लगेज ही सायकलिंग केली आणि ते अफिलिएट झालं आणि तो वर्ल्ड रेकॉर्ड झाला पहिला माझा. व्हेरी नाईस. आणि तो 5 दिवसात 300 किलोमीटरची सायकल चालवली. क्या बात आहे सर. आणि अतिशय टफ होता, म्हणजे सायकलचे रस्ते पण नव्हते, अशा ठिकाणी सायकलिंग केली. त्याच्यानंतर दुसरा वर्ल्ड रेकॉर्ड जो झाला तो 2 अंध मुलांना घेऊन काश्मीर ते कन्याकुमारी त्यांचं मनोगत पूर्ण करण्यासाठी ती आम्हाला 10 दिवसाची वेळ दिली होती आणि 9.5 दिवसात ती काश्मीर ते कन्याकुमारी सायकल वारी आम्ही पूर्ण केली. आणि तो दुसरा वर्ल्ड रेकॉर्ड. आणि आता नुकताच 3रा वर्ल्ड रेकॉर्ड झाला. ते काश्मीर ते कन्याकुमारी पुन्हा माझ्या मी टीमचा लीडर असताना ही केली आणि आणखीन 4 जणांना घेऊन आम्ही काश्मीर ते कन्याकुमारी ही सायकल वारी काश्मीरमधून निघून कोस्टल महामार्गाने म्हणजे सागरी महामार्गाने आम्ही कन्याकुमारीपर्यंत पोहोचलो. म्हणजे जो नॉर्मल रूट आहे तो न घेता आम्ही सागरी महामार्गाने गेलो आणि 4198 किलोमीटरचा हा रस्ता आम्ही 38 दिवसात पूर्ण केला. आणि त्यासाठी 24,135 किलोमीटर्सची हाईट गेन केली. आणि ते हाईट म्हणजे 3 वेळा एव्हरेस्ट चढल्याचं समाधान मला मिळालं. तर हा 3रा वर्ल्ड रेकॉर्ड नुकताच संपन्न झालाय. आणि त्याच अनुषंगाने मी तुमच्या बरोबर ही जी जर्सी आहे ही ते काश्मीर ते कन्याकुमारी वाया कोस्टल हायवेचीच आहे. आणि मित्रांनो, खूप आनंद होतोय तुम्हाला भेटायला. तर खरोखर हे वर्ल्ड रेकॉर्ड मी केले नाहीत, हे माझ्याकडून कोणी करू नाही. मला आता पुढचा प्रश्न विचारायचा की 3रा वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे, तर चौथ्या वर्ल्ड रेकॉर्डची तयारी किंवा डोक्यात काही सुसूत्रता सुरू झालेली आहे का, काही प्लॅनिंग सुरू झालंय का, मला विचारायचं आहे. नक्कीच आहे, कारण
रेकॉर्ड करायचे नसतात, ते घडत असतात. आणि तेच आहे की आपल्याकडून कोणतरी करून घेत आहे हा एक भावना असली ना तर ते रेकॉर्ड सहजपणे होत असतात. त्यामुळे आहे आता केदारनाथला जातोय मी सायकल घेऊन आणि बघूया परमेश्वराच्या मनात काय आहे. नक्कीच. नाही, एवढं सगळं तुम्हाला कळलं असेल की आता ह्या पुढच्या प्रवासामध्ये पूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याला खूप गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. सरांचे अनेक किस्से, प्रवासादरम्यानचे किस्से. मेन म्हणजे सरांचं तुम्ही जसं सांगितलं की सायकलिंग कुठला प्रकार तुम्ही जो करता मेजरली जो इंटेन्स सायकलिंग सर करतात की तुम्हाला 15 दिवस 20 दिवस 30 दिवस तुम्ही सायकलवर पाहत बसलायत आणि तुम्ही कंटिन्यू सायकलिंग करताय. त्यामुळे तुम्हाला अनेक किस्से, तुम्ही अनेक गावामधनं प्रवास करताय, तर ते आलेले किस्से आपण सरना विचारत आहोत. पण त्याआधी मला सर आपल्याला विचारायचं की आपलं शिक्षण कुठे झालं आणि आपला जन्म कुठे झाला आणि प्रोफेशनली आपलं म्हणजे कार्य कसं काय. मुंबई महानगरपालिकेत मी नोकरीला होतो. 1977 साली महानगरपालिकेत लागलो. तर सुरुवातीच्या काळात मी सायकलनेच ऑफिसला जायचो. पण नंतर प्रमोशन आलं, मग कार आली, स्कूटर आली, स्कूटर नंतर मग प्रमोशन मिळालं, कार आली. पण त्यावेळेला ती सायकल सुटली. पण त्यावेळेला ठरवलं होतं की आपण रिटायर झाल्यानंतर पुन्हा सायकलिंग करायचं. आणि मधल्या काळामध्ये मी ट्रेकिंग करायचो आणि हिमालयस अख्खा पालथा घातलेला आहे. नर्मदा परिक्रमा चालत केलेली आहे, त्याच्यानंतर आता सायकलने सुद्धा केली. पण हिमालयामध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्प 2 वेळा केलाय, आधी केला शोम पर्वत केलंय, पुन्हा अन्नपूर्णा बेस कॅम्प अन्नपूर्णा सर्किट पण केलंय आणि केदारनाथ 4 धाम यात्रा केलेली आहे आणि अमरनाथची यात्रा सुद्धा 2 वेळा केली. म्हणजे ट्रेकिंग करत असताना नंतर मग लक्षात आलं की आता पुढच्या काळामध्ये जर पाय चांगले ठेवायचे असतील किंवा कोणतेही गुडघ्यांचे विकार होऊ नयेत तर सायकलिंगकडे येणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने पुन्हा सायकलिंगकडे आलो. रिटायर 2015 मध्ये झालो. प्रशासकीय अधिकारी म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या जलविभागातून झालो आणि 2016 पासून सायकलिंग करते आजतागायत. आतापर्यंत 78,000 किलोमीटर सायकल चालवली. आणि आता आपलं एक्झॅक्ट वय काय सर? म्हणजे आता माझं वय 67 पूर्ण आणि 100 वर्ष सायकल चालवणार आहे. क्या बात आहे सर, क्या बात आहे. आणि तुम्हाला गंमत सांगतो की सायकलिंगची, की ज्यांना जर डायबिटीज असेल ना तर त्यांनी सायकलिंग जरूर करावं. तो डायबिटीज सुद्धा नाहीसा होता. ओके, वा, अच्छा. सर मग पहिली प्रोफेशनल सायकल जी तुम्ही म्हणता ज्या ह्या खेळासाठी योग्य असलेली सायकल पहिल्यांदा कोणती घेतली? की बॉडीच्या आपलं जे जॉमेट्री आहे त्याप्रमाणे सायकल घेणं, बॉडी स्ट्रक्चर. हो, तुमचं वेट किती आहे, तुमची उंची किती आहे, पायाखालची उंची किती आहे आणि वरची उंची किती आहे, ह्याच्याप्रमाणे सायकल डिझाईन केली जाते. नॉर्मली आपण ज्याला एखाद्या दुकानात जातो त्याला तो तुम्हाला विचारतो तुमचं बजेट किती आहे. बरोबर. पण नुसतं बजेट किंवा कोणता रंग हे सायकलिंगसाठी उपयुक्त नाहीत. कारण होतं कसं की आपण बघतो की प्रत्येक बिल्डिंगच्या गली खूप सायकल अशा धूळखाट पडली. बरोबर सर. त्याचं कारण ते आहे की लोक सायकल आरंभशूर प्रमाणे घेतात, पण नंतर हात दुखतोय, पाय दुखतोय, मांडी दुखते, कंबर दुखते आणि मग ती सायकल सुटून जाते. पण जर तुमच्या बॉडी जॉमेट्री प्रमाणे सायकल असेल ना तर तुम्हाला कसली दुखापत किंवा कसली अडचणी येत नाहीत, तुम्हाला कोणत्याही शहराचा पाठ दुखत नाहीत आणि त्या अनुषंगाने मग सायकल एन्जॉय करायला लागतात. मला असं वाटतं की हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे जे कोणी नवीन सायकलिंग सुरू करू पाहतायत किंवा ज्यांना करायचंय तर हा मला असं वाटतं की खूप महत्वाचा मुद्दा आहे की सायकल घेताना म्हणजे सायकल निवडताना किंवा पहिली सायकल निवडताना हा खूप महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं की बॉडी स्ट्रक्चरच्या हिशोबाने सायकल घेणं. सो जे कोणी सायकल घेऊ पाहतायत नक्की याचा विचार करा किंवा ज्यांच्याशी तुम्ही बोलताय हा महत्वाचा मुद्दाही लक्षात ठेवून तुम्ही हे करू. साधारण सर तुम्हाला काय वाटतं की जर एखाद्या नव्याने सायकलिंग सुरू करायचंय तर आता जसा बजेटचा मुद्दा येतो, कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं, तर व्हॉट इज अ रेंज? म्हणजे तुम्हाला काय वाटतं की इथून रेंज सुरू होते, तुम्ही तिथून पुढे सुरू करू शकता? म्हणजे मी तर प्रत्येकाला हेच सांगेन की जर सायकलिंग सुरू करायची असेल तर हायटेक सायकलची गरज नाहीये. कोणतीही साधी सायकल किंवा तुमच्या मित्रांकडे सायकल जर धूळ खात असेल तर ती घ्या, छोटं मोठं काम करून रिपेअर करा आणि ती सुरू करा. पहिल्यांदा सायकलवर बसणं आणि त्याच्यावर तुम्ही चालवणं हे जर तुम्ही सुरुवात केलीत ना आणि मग त्याचा आनंद तुम्हाला मिळाला की मग चांगली सायकल तुम्हाला जी आहे तुमच्या बजेट प्रमाणे घ्या. पण सुरुवात करताना फार मोठी सायकल, किमती सायकलची काही गरज नाही. म्हणजे मला असं वाटतं की सायकलिस्ट बनताना वहिनींचा पण ह्याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे. कारण मराठी घरामध्ये निघाले भटकायला आणि निघाले उंटायला, आता कधी येणार काय माहिती नाही. असं असताना वहिनी सायकल घेऊन देत आहेत. मला असं वाटतं की ह्या इंटरव्ह्यू मध्ये, मला माहित नाही आजवरचे किती इंटरव्ह्यू मध्ये, पण मला असं वाटतं की वहिनींचे खरं तर खूप मोठे आभार, मॅडमचे खूप खूप धन्यवाद. आम्हाला हे माहिती आहे की ह्या वयात आता आपल्याला एकटं राहता आलं पाहिजे. वा सर. कारण हा फार मोठा विषय आहे. कारण ज्याला खूप अटॅचमेंट असतात ना,
आपल्याला माहिती आहे की कोणतरी पुढे जाणार आहे, कोणतरी मागे राहणार आहे. मग जो मागे राहिलाय त्याच्या जीवनात व्हॅक्युम तयार होऊ नये. त्यामुळे आपल्याला त्या एकटं जगता आलं पाहिजे, आपला आनंद आपल्याला शोधता आला पाहिजे. आणि त्यासाठीच हा प्रयास आहे की आम्ही एकत्र आहोत, त्याला एकत्र खूप एन्जॉय करतो आणि मग एकटे असताना आम्ही आमच्या विश्वात रममाण झालेले असतो. सोलो जर्नी तुम्ही बऱ्याच केल्यात, बरोबर. तर सायकलिंग ऑफकोर्स लोक भेटतील, खूप भेटतात, पण सोलो जर्नी करताना नेमकं हाऊ मेंटली तुम्ही फिट राहता? कारण मला असं वाटतं की ती खूप महत्वाची गोष्ट आहे, बरोबर. तुम्ही काय विचार करता, तर मला असं वाटतं की तुम्ही त्याबद्दल थोडंसं सांगा की. पण आतापर्यंत मी जे सायकलिंग केलंय ना, हे पर्यावरणासाठी सायकलिंग केलेलं आहे. मुख्य माझा उद्देश आहे की प्रदूषण मुक्त भारत ही संकल्पना घेऊन सगळीकडे फिरत असतो. नर्मदा परिक्रमा केली तेव्हा नर्मदा स्वच्छता अभियान राबवलं. लडाखमध्ये गेलं तेव्हा प्लास्टिक फ्री लडाख ही आमच्याकडे संकल्पना होती. स्पिती व्हॅलीमध्ये फिरलो तेव्हा एक बूटा बेटी के नाम ही संकल्पना राबवली होती. म्हणजे पर्यावरणासाठी आपल्याला काय करता येत ना. आम्ही मुंबई ते ज्याला कन्याकुमारी केलं त्याला झाडे जगवा झाडे लावा ही संकल्पना घेतली होती. तर मी निवृत्त झालोय, मग आपण देशासाठी काय करू शकतो. तर जसं सैनिक देशासाठी स्वतःचा प्राण अर्पण करून आपलं संरक्षण करतात, पोलीस लोक सुद्धा आपल्या कायदा सुव्यवस्था बघतात, मग आपण काय करू शकतो. तर पर्यावरणासाठी नक्कीच काम करू. मस्त. आणि सायकल हे तुम्हाला पर्यावरण प्रेमी वाहन आहे की ज्याच्यामधून तुम्हाला कार्बन मोनॉक्साईड निघत नाही. कार, मोटरसायकल, स्कूटर याच्यामुळे तुम्ही धुराचं प्रदूषण करता आणि ते जर टाळायचं असेल तर सायकल याच्याशिवाय चांगलं साधन नाही. तुमचा फिटनेस तर राहीलच, पण तुम्ही प्रदूषण पण कमी करू शकाल. मला असं वाटतं की सर थोडंसं नर्मदा परिक्रमा ह्या विषयावर जर आपण सांगितलं की ह्यातला एखादा किस्सा, कारण आता आपण सायकलवर तर बोलतोच बराच वेळ, पण मला एखादा किस्सा हवाय की जिथे खरंच तुम्ही माणसं जोडता म्हणालेत की तुम्हाला अशी माणसं भेटलीत म्हणालात, त्याबद्दल मला थोडंसं जरा तुम्ही सांगा की थोडक्यात जर सांगितलं तर खूप चालेल. नक्कीच. नर्मदा परिक्रमा करताना आम्हाला जे व्यक्तिमत्व भेटलं होतं त्याचा मी तुम्हाला नक्कीच किस्सा सांगतो. अलिराजपूर म्हणून एक जिल्हा आहे मध्य प्रदेशमध्ये, तिथे उमरठ म्हणून गाव आहे आणि आम्ही त्या जिल्ह्यातून सायकलिंग करत असताना दुपारच्या वेळेला खूप पाऊस सुरू झाला आणि जवळजवळ 4:30 वाजेपर्यंत पाऊस पडत होता. माझ्यावर माझा मित्र होता संजय, आणि खूप भिजल्यामुळे आम्हाला भूक पण लागली होती आणि कुठेतरी आता विश्रांती घ्यायची म्हणून आम्ही एका घराजवळ थांबलो. तिकडे थांबण्यासाठी ज्या घरावर झेंडा आहे त्या ठिकाणी तुम्ही थांबू शकता. आणि तिकडे नर्मदे आरा म्हटल्यावर त्या घरातला मालक बाहेर आला. त्याचं नाव होतं गरासिया भगत. त्यांनी बाबाजी आहो, तिकडे सायकल म्हणजे परिक्रमा करणाऱ्या लोकांना बाबाजी म्हणतात आणि स्त्री असेल तर त्याला मैयाजी म्हणतात. आम्हाला बोलवलं, बोला आप कपडा चेंज करो, स्नान के लिए हम गरम पाणी देते, लेकिन म्हणाला आम्ही गरम पाण्याने आंघोळ करणार आहे, आम्हाला साधं पाणी चालेल. आणि आम्ही आंघोळ केल्यानंतर आम्ही नर्मदेची पूजा केली आणि तेवढ्यात त्यांनी पूजा झाल्यानंतर आम्हाला त्यांनी चहा घेऊन आला आणि चहावर काय आणलं माहितीये, भाजलेले चणे. तर पहिल्यांदा मला आश्चर्य वाटलं, अरे ये चाय के साथ में ये भुना हुआ चना. तर मी त्या घराच्याला विचारलं, बाबाजी आपने ये चना लाया, अरे आप सायकल चलाते हो ना, आपको प्रोटीन की जरूरत है. हो, क्या बात आहे. तर मला आश्चर्य वाटलं की किती म्हणजे बारीकीने त्यांनी आमचं ऑब्झर्वेशन केलंय आणि ते लक्षात होतं की यांना भुका पण लागल्या. तर त्यांनी सांगितलं, बाबाजी आपको 8 बजे खाना खिलाते. आणि त्याच्या घरात त्याची बायको होती, 2 मुलं होती लहान. आणि मग गप्पा मारल्या आम्ही त्याच्याबरोबर आणि मग त्याच्या घरात आम्ही बोलवलं आम्हाला जेवायला. तर त्याचे जे घर होतं ना ते शेणाने सारवलेलं होतं. मला आठवण झाली आणि ते शेणात एक वेगळा सुगंध असतो आणि ते शेणाने सारवलेले जे फराटे मारले होते ते रांगोळीसारखे होते. आणि गंमत अशी आहे की मला माझ्या लहानपणी आठवण झाली, माझी आजी ना शेणाने घर सारवायची आणि विशेष म्हणजे शेणाने सारवलेल्या घरात कधी किडेमुंगी. बरोबर सर. आणि त्या घरात आमची 2 पाट लावलेले होते, आम्हाला बसायला जेवण दिलं. ती मैयाजी भाकऱ्या बनवते, आम्हाला देते आणि भाकऱ्या, भाजी, वरण, भात असं वाढलं आणि मी जेवतोय. जेवल्यानंतर गप्पा मारत जेवलं. त्या यांना विचारलं घराचे, आप भी हमारे साथ में खाना खाने को बैठो ना. तो नाही, अतिथी देवो भव, आप पहिला खाना खाओ, बाद में हम खाना खाते. बोलता आमचं जेवण संपलं आणि जेवण उठल्यानंतर माझ्या लक्षात आलं, अरे आता तर त्यांच्याकडे फक्त एका माणसाचंच जेवण शिल्लक आहे आणि ही 4 माणसं जेवणार आहेत, 2 मुलं आहेत आणि ते नवरा बायको आहेत. मला संजयला म्हणलं, संजय काहीतरी गडबड झाली रे, आपण बोलता जेवलं, आपल्याला भूक लागली, दिवसभर भिजले पण होतं त्यामुळे. बरोबर आहे, साहजिक. आणि नंतर मग आम्ही बाहेर आल्यानंतर आमच्या पडवीत बसलो होतो तर गरजे बघत आले आम्हाला भेटायला आणि म्हणतात, त्यांना विचारलं, बाबाजी आपने सब खाना में परोस दिया, आपने आपके लिए कुछ बचा के नहीं रखा, हमने हमारा ऐसा नहीं होना चाहिए. तो ना
आपने खाना खाया, आप खाना खा रहे थे तब हमारा आधा पेट भर गया. अतिथी देवो भव, तुम्ही जेवलात ना तर आम्हाला खूप समाधान आहे. आपने खाना खाने के बाद हमने चारों ने वो खाना खाया, हमारा पेट भर गया, कुछ दिक्कत नाही. तर माझ्या लक्षात आलं की आपण मुंबई सारख्या शहरात मी राहतो आणि किती छोट्या डबक्यात राहतोय मी. कारण प्रत्यक्षामध्ये माझं पोट भरलेलं असेल ना, त्याला मला दुसऱ्याला काहीतरी द्यायची इच्छा होते. आपण अर्धपोटी राहून दुसऱ्याला खाऊ घालण्याची दानत ही त्या घराचे भगतने मला शिकवली. आणि नर्मदा परिक्रमेतला अतिशय महत्वाचा बदल माझ्यात झाला की जे काय आपलं आहे हे सगळ्यांचं आहे आणि देता आलं पाहिजे आपल्याला सगळ्यांना. मला असं वाटतं सर, खूप किस्सा ऐकून म्हणजे खरंच भरून आलंय. मला कळत नाही, मला एक विनोबांचा किस्सा आठवतो, विनोबा भावेजींचा, की त्यांना असं एका मुलाखतीमध्ये विचारलं होतं की विनोबाजी, तुम्ही इतके डोंगर दऱ्या आणि सगळं एवढं पालतं घातलं, जंगल फिरलात तुम्ही, पण अशी कोणती गोष्ट होती जी ओलांडताना तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास झाला? आणि क्षणाचाही विलंब न करता विनोबाजी म्हणाले होते की घराचा उंबरा. आणि मला असं वाटतं की काय कमालीचं उत्तर आहे, की म्हणजे जोपर्यंत घरातून बाहेर निघत नाही तोपर्यंत ते सगळं मला असं वाटतं की कठीण आहे तोपर्यंत. आणि ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मिनिमलिस्टिक वेनी तुम्ही हा प्रवास केलात मला असं वाटतं. म्हणजे तुम्ही मगाशी बोलताल तर म्हणालात की खूप कमी ठिकाणी, गुरुद्वारामध्ये, शाळेमध्ये अशा ठिकाणी तुम्ही राहिलात. मला खूप भारी वाटतं. मी परत सगळ्या प्रेक्षकांना सांगतो की मला मान्य आहे, वेळ कमी आहे आणि इतका सगळा कंटेंट, सरांकडे भरपूर कंटेंट आहे. म्हणजे मला असं वाटतं की 4 व्हिडिओ फक्त सरांवर होऊ शकतात इंटरव्ह्यू मध्ये, पण आता वेळेची मर्यादा आहे आणि टेक्निकली सुद्धा बऱ्याच मर्यादा असतात. त्यामुळे आज आम्ही इथे एपिसोडमध्ये थांबतोय. पण मला असं वाटतं की नक्की आपण सरांना पुन्हा एकदा भेटूया. आणि आपला जो संस्थेचा मोटो आहे, म्हणजे आपले जे स्लोगन आहे की फिट राहा आणि हिट राहा, तर यासोबतच आपण आजच्या भागामध्ये थांबूया. नक्की तुमचे जे काही कमेंट असतील तुम्ही या व्हिडिओमध्ये पोस्ट करा. इफ पॉसिबल डेफिनेटली सर त्या कमेंट्सना रिप्लाय करतील. आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या सायकलवारी या वेब सिरीज मध्ये आपण हा व्हिडिओ पाहिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. आणि पुढच्या एपिसोडमध्ये लवकरच भेटूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर. येस.